आमदार सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय समीर मलावडे, माजी नगराध्यक्ष म्हणत नाही, कायमस्वरूपी नगराध्यक्ष मस्त, सो राजेश्री धुमाळेजी, सो गांगण, सन्माननीय मिलिंद मिस्त्री, सन्माननीय बंडू हरणे, सन्माननीय नाकोदे शहर अध्यक्ष, नामदेव जाधव, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष, उपस्थित असलेले शहराची बैठक आहे, याला आपण भेटू. कुठल्याही शुभ कामाला जाताना घरातल्या देवाला नमस्कार करतो, तसा तर लोकसभेला सामोरा जायचंय तर पहिला नमस्कार कणकवली करायचा. ती माझ्या समाधानाची सारखी नाही. एकूण मताच्या 1/3 मत आपल्याला पडलेली आहे. 12,000 आहे तर मॅक्झिमम 4,000 पडले एकदा, ते पण नगर पंचायतीच्या निवडणुकीत 12,000पैकी 4,000. मला चालणार नाही. मी सांगितलं की कणकवलीला का आलोय, हे माझं घर आहे आणि घरातल्या लोकांवर माझा अधिकार आहे, आणि तो अधिकार असताना टाळ्या भरपूर मारला, प्रतिसाद माझ्या वाक्याला दिला, तो प्रतिसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतामध्ये परिवर्तन करून कमीत कमी 12,000पैकी 9,500 मत मला पाहिजे. काय मारा नाही, एवढी मत पाहिजे. तर आपलं घर आहे, घरातले लोक आपल्या विरोधात जाऊन कसे चालतील. आतापर्यंत नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे म्हणा, बंडू हरणे म्हणा, नगरसेवक आणि आमदार, कुठलीही गोष्ट शहरासाठी आली तर कणकवलीला अग्रहक्काने मिळाले पाहिजे हा असतो आपण. कणकवली या जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, व्यापाराचं केंद्र आहे, आणि व्यापाराचं केंद्र असताना ही मत एवढी नाही चालत. आता किशोर म्हणाला, किशोर राणे, प्रत्येकाला 20 घराचा 20 मत, भरपूर कार्यकर्ते कमी नाही आहेत कणकवली. या प्रत्येकाला 50-100 मत, या तिथपर्यंत राज्यात सत्ता आमची आहे. केंद्राचा फंड, राज्याचा फंड कणकवलीच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधासाठी जर हवा केलंच पाहिजे. पण दुसरे कोण कॅपेबल आहेत सांगा, जे विकास करू शकतील, अशी क्षमता असलेलं कोण आहे. आता खासदारांचा निवडून येत नाही. बीजेपीच्या मट्टीमुळे तो दरवेळा आला. भारतीय जनता पक्षाची युती होती आणि म्हणून आला. आता युती नाही. आता शरद पवार आणि काँग्रेस यांच्या बरोबर आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला. गांधी घराण्यातील मग इंदिरा गांधी असो, सोनिया गांधी असो, राहुल गांधी याला विरोध केला. राष्ट्रवादी शरद पवार किती खासदार, शिवसेनेला 5 आहे खासदार, शिवसेना उद्धव 5, आमदार 16, 40 गेले. या निवडणुकीनंतर अजून 10 जाणार, राणा 7 आणि 5 खासदार आहेत, त्यात हा एक आहे.
पुढच्या वेळेला एकही खासदार नसणार पुऱ्या महाराष्ट्रात, एकही शिवसेनेचा. पहिल्या की लहानगेमध्ये काळ्या वाटल्या, बाकीच्यांना वाटल्या. माझ्या बारीक नजर असते, मी असे डोळे माळी खेळत असतात. आणि बांधवांना तुम्ही सरळ लोकांना, तुम्ही लोकांकडे जाणार समजवलं पाहिजे. हा खासदार येत नाही, राष्ट्रवादीची काही ताकद नाहीये, शिवसेना संपलेली आहे. काँग्रेसमध्ये नेतात ना, राहुल गांधी वर भटकतोय रस्त्याने आणि लोक तिथे तोड घालतोय. युट्यूब वर पाहिलं असेल, काय बघ मोदी काय. उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर गेले, दिल्ली सर्व विरोधी पक्षांची जाहीर सभा. काय म्हणतो, अरे कुठे गेला, तुझी ताकद किती आहे बाबा. आता 5 खासदार आहेत, मग मोदींची किती आहे. आता 302 आहे. आता 302 मेजॉरिटी बहुमतामध्ये सरकार आहे मोदींचं. मोदींनी काय घोषणा दिली आहे, 302 आणि 370 आणि एनडीए मिळून 405. 10 वर्षाचं तुम्हाला मोदींचा अनुभव आहे सगळ्यांना. सांगा लोकांना, बोलतात ते करून, बोलतात ते करून. आणि म्हणून ते स्वतः म्हणतात मोदी आता त्यांनी भारत महासत्ता बनवण्याचा, विकसित भारत बनवायचा, आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रयत्न झाला नाही ना. नाही कोणी केला प्रयत्न, ताकद नाही. मोदी 14 साली आले, 2014 पंतप्रधान. तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. आज 10 वर्षानंतर मोदींनी 5व्या क्रमांकावर आणला. 5व्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये. परत मोदी म्हणाले की 2030 साली भारत 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. म्हणजे अमेरिका, चायना आणि भारत या आपण प्रगती करतोय. महिलांना बेटा, महिलांनी जाऊन किती योजना दिल्या. उज्ज्वला गॅस, कुटुंबात कोण आजारी पडला असेल तर आयुष्यमान भारत सारखी योजना 5 लाख रुपये कुटुंबासाठी उपचारासाठी मिळतात. कोणी दिली. घरापर्यंत नळाने पाणी कोणी दिलं. ज्याला घर नाही त्यांना पक्क घर देण्याचं काम मोदींनी केलं. महिलांसाठी महिलांचं सबलीकरण व्हावं, आर्थिक सुबत्ता महिलांच्या माध्यमातून यावी. अनेक उद्योग. आज देशाच्या उद्योगधंद्यामध्ये महिलांची संख्या 39 झाली, वाढते. माझ्याकडे एमएसएमई आहे, उद्योग खातं. माझ्याजवळ 7 कोटी उद्योग आहेत, त्यात 39% महिला आहेत. कामगार 18 कोटी आहेत. हे म्हणत कोणा मोदी कोरोना आला, छोटी छोटी दुकानं, फेरीवाले सगळं बंद झालं. किती लोक गेली मृत्युमुखी पडली. खायला गेला धान्य नाही, मुलं रडत होती, उपासमारी. मोदी साहेबांनी त्या वेळेला गरिबांसाठी 80 कोटी लोकांना मोफत झाले. आज मितीपर्यंत येते. आज मितीपर्यंत लाखो कोटी रुपये जसे खर्च करतात. उद्धव ठाकरेंनी 5 किलो कोणाच्या घरी पाठवले. एक उदाहरण देऊ दे. त्या खासदारांनी याच्यामध्ये कोरोनाच्या काळात कुठे पाठवले 2 किलो. कोणाच्या घरी गेला तेव्हा 2 दाखवत नाही. ती बघण्यासारखं गोष्ट सोड. सांगा मला, या खासदारांनी गेल्या 10 वर्षात
या मतदारसंघात सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी काय दिलं? आमच्या मोदींनी घराघरात नळाद्वारे पाणी दिलं. घरामध्ये प्रत्येक घर तिथे संडास शौचालय केली. 11.5 कोटी शौचालय त्यांनी देशात. खासदार काय आणलं सांगा? रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, पाटबंधारे प्रकल्पांना पैसे. एक तरी बालवाडी शाळा त्यांनी काढली. आमदारांनी पोद्दार आणले. आम्ही इथे कणकवली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, वृद्धाश्रम काढलं, पडव्याला मेडिकल कॉलेज आणि 650 बेडचं हॉस्पिटल काढलं. आमच्या पद्धतीने सरकारच्या पैशाने. सरकारच्या वेळी सगळी धरणाची कामं सुरू केली. काही टक्के बाकी आहे. जेव्हा सगळी धरणं पूर्ण होतील, सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या सिंचन क्षमतेमध्ये तो 18.5 ते 19% बरोबरी करेल. पाण्याची टंचाई सिंधुदुर्गात टँकर लागत नाही. मी मुख्यमंत्री होतो ना, सगळी धरणं आणि टँकर मुक्त जिल्हा केला. आमचे रस्ते महाराष्ट्रात नाही. खासदाराच्या काय नाव तळगावचा त्याला घराकडून जाणार रस्ता कोणी केला? त्याला आला तर विचारावं. मी खासदार फंड दिला आणि तो रस्ता माझ्या 10वी-12वीचा रिझल्ट कसा वाटला? असं नाही वाटला. आल्यानंतर 90 पासून लक्ष माझ्या शिक्षणावर. 450 शिक्षक एकाच वेळा भरती केले आपण. मनोज जोशीनं तेव्हा सांग 450 वर्ग तिथे शिक्षक आणि शिक्षक तिथे चांगलं शिक्षण देण्याचं काम आपल्या जिल्ह्यात होतं. म्हणून मेरिट मध्ये 10वी-12वीला जास्त मुले. काय काम? लोकांना म्हणा ही काम कोणी केली? यांनी केली का? आता दुसरे येऊ पाहत त्यांच्या पक्षाचे प्रमुख असं काय प्रचाराला येतात इथल्या खासदाराचे. मला कळलं नाही. नितेशला विचारावं प्रत्येक गोष्ट असं काय करतो ना? मला एवढं पाहिजे, एवढं कमी झालं. किती खाशी तिला पोट ठेवलाय तर आवडत चालायची कमर बारीक चालली. काय दिलं कोकणाला सांग? चला टीका सोडा. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता ना, काय दिलं? रस्त्याला पैसे दिले, पाण्याला पैसे दिले, नोकरी धंद्यासाठी कारखाना एक आणला. अरे इतके शिवसैनिक आहेत, त्यांच्या पोटाचा प्रश्न, नोकरी धंद्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, घरच्या अनेक समस्या आहेत. बहिणीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे. कधी विचार केला त्याचा नोकरीचा? कोकणी माणसामुळे शिवसेना रुजली महाराष्ट्रात. बाळासाहेबांनी झाली. काय दिलं ना? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून दिलं ना, खासदारांनी दिलं. इथल्या लोकांना सांगा, 8,000 लोकांच्या घरात जाऊन सांगा, नाही तर मला घेऊन चला. निगेटिव्ह मतदान केलं, यादी द्या, मी जातो आणि विचारतो का बाबा आमचं काय चुकलं? पाण्याची वेगवेगळ्या होलसेलीचं पाणी आम्ही परिणाम होलसेली असो, प्रारंभ असो, किराळी असो, मोठी छोटी सर्व 800 कोटीची धरण काम चालू केलं. यांनी काय केलं? काय ठेवलं नाही विकासात. आता माझं लक्ष नोकऱ्या आणि उद्योग. इथल्या मुला मुलींनी उद्योजक व्हायला पाहिजे. जे शिकलेली मुलं आहे, नोकरी हवी. नोकरी जिल्ह्यात म्हणून दोडा मार्गला 1000 एकरवर 500 कारखाने आणायचा माझा प्रयत्न. बांधवांनी
निवडणूक आहे म्हणून नाही, मी काही जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही. मी टेक्निकल सेंटरचं काम चालू केलं ओरसला. टेक्निकल कोणत्या विषयाचं आहे? इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगची ट्रेनिंग. फूड प्रोसेसिंगला लागणाऱ्या आधुनिक मशीन अमेरिका, जर्मनी, जपानी, चायनाच्या मशीन त्याच्यावर प्रशिक्षण देणार. मुलांनी प्रशिक्षण घेतल्यावर कुठल्याही कंपनीत मोठ्या देशात परदेशात इंजिनिअरिंग कुठलाही वर्कशॉप असू द्या, ऑटोमोबाईल कंपनी असू द्या, एक डॉक्टर फिटर वेल्डर झाला आणि आमच्याकडे ट्रेनिंग घेतली, नोकरी इथे दोडा मार्गला मिळणार. माझे प्रयत्न आहे, किती यश येतं मला माहिती. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरी सगळ्या प्रकारच्या MRA पासून अगदी सगळ्या आमच्या दोडा मार्गला बनाव्यात आणि त्याच्या 500 कारखाने इथे यावेत. इंजिनिअरिंग माध्यम हा माझा बांधवणे जिल्ह्याचे म्हणजे कमिटमेंट जिल्ह्याची. मी मतासाठी बोलत नाही, माझा जन्म जिल्हा आहे, मी राहतो या जिल्ह्यामध्ये आणि लोकांनी मला 6 वेळा निवडून दिलं. एक कृतज्ञतेच्या भावनेतून लोकांचे प्रश्न आणि लोकांची अर्थव्यवस्था सुधारावी हा माझा मानस आहे, माझे प्रयत्न. येऊन नुसतं हसवापुशी करायला माझं काम नाही. आणि म्हणून नितेश आमदार आहे ना, अतिशय सभागृहात चांगलं काम करतो, सभागृहात काम करतोय, मतदारसंघात चांगलं काम करतोय. परवा देवगडमध्ये मिटिंग झाली, भरगच्च मिटिंग चालू आहे आणि लोकांनी भाषण नितेशचं कौतुक केलं. गावात त्यांनी लोकांची रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळी कामं केली. कोरोना काळात केली. बांधवणं म्हणजे एवढेच केली. तुम्ही लोकांपर्यंत जा, चर्चा करा. शिवसेना बाळासाहेबांची होती तशी आता आहे का? बाळासाहेब हिंदुत्वाची तडजोड आयुष्यात नाही केली. हिंदुत्व सोडा, तुम्हाला अमुक पद देतो, तमुक पद देतो सांगायचं धाडस कोणाला झालं नाही. हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व, काही करायची तयारी. साहेबांनी 48 वर्षात मिळवलं आणि पुत्र आले. त्यांना माहिती होतं आपल्याला कोण बनवणारच नाही, मुख्यमंत्री होत नाही. तुम्हाला माहिती 39 वर्षीचा पक्ष, वाचन नाही, विशेष जाणकार नाही, ऍडमिनिस्ट्रेशन माहित नाही. 2.5 वर्षात 2 दिवस बंद फक्त 2. बाकी मातोश्री, तो मातोश्रीचा मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचा. हिंदुत्वपणाला लावलं, हिंदुत्वाची तडजोडी केली आणि मुख्यमंत्री पद शरद पवारनी मुद्दाम दिलं शिवसेना संपवण्यासाठी. एक घटना तुम्हाला सांगतो, मुद्दाम इथे पत्रकार आहेत का? 4 जण आहेत का? 4. एकदा बाळासाहेब म्हणाले तू शरद बाबूंना जाऊन भेट. शरद बाबू म्हणजे शरद बाबू त्यांना पुढच्या निवडणुकीत तुमचं काय धोरण आहे ते जरा विचारलं. विचारलं कुठे पवार साहेब? मला सांगितलं दिल्ली. मग त्यांचे मित्र आहे गोयंका म्हणून वयस्कर होते, मारले. त्यांना फोन केला, साहेब मुझे लेकर पवार साहेब के पास लेके चले दिल्ली. आणि त्याला पण फोन केला, आपलं येणार. दिल्लीला गेलो, त्यांच्या घरी गेलो. ते आणि मी आम्ही दोघंच. काय नारायण काय साहेब, मला साहेबांनी पाठवलं, येणाऱ्या निवडणुकीत तुमचं काय धोरण आहे, आमच्याबद्दलचं काय मत आहे बघा. मला एक जाणीव होत,
की मी पवार साहेबांसमोर बसलो, त्यांच्याबद्दल मी फार अभ्यास केलाय, खरं सांगतो, पैसे देऊन अभ्यास केला तो पण सांगतो. तुमच्यासारखं राजकारण मी करतो. मी विधानसभेत गेलो तेव्हा ते मुख्यमंत्री होते. मी पुण्याची एक एजन्सी पकडली की सगळ्या पॉलिटिकल लीडरची कुंडली त्यांच्याकडे असते. ते जेवतात काय, उठतात काय, बसतात काय, मित्र कोण, मैत्रीण कोण, जातात पुढे, पूर्ण पुढे. मी चौघांची कुंडली काढायला हुशार झालो. आता बोललो विधानसभा आपल्याकडे असली पाहिजे. एक शरद पवार, युती होती त्यावेळेला बीजेपी, तरी मुंडे, असे 4 लीडरची मी काढली आणि शरद पवारांची कुंडली मी थोडं वाचून दिल्लीला गेलो आणि बसलो. मला पवार साहेबांचं म्हणणं आहे, काय धोरण आहे तुमचं, आता काय बोलले ते बघा. नारायण साहेबांना मला निरोप सांग, तुमचा पक्ष जातीवादी पक्ष आहे, हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, मराठी करणारा पक्ष आहे. मला ते चालणार नाही. मी सर्व धर्म समभाव हे माझ्या पक्षाचं धोरण आहे. का मला अन्य पक्षावर युती परिस्थितीनुसार करावी लागते, कधी काँग्रेस, कधी जनता करत. त्यामुळे आम्ही तर तुमच्यावर येऊ शकतो हे शरद पवार म्हणत. बाळासाहेबांनंतर 19 निवडणूक झाल्यानंतर शिवसेना 56, काँग्रेस 44 आणि यांचे 54 अशी संख्या. एकाचही बहुमत नाही. बीजेपी 105. मग शरद पवार निरोप पाठवला उद्धव ठाकरेंना, उद्धवजी विचार करा, आपण एकत्र येऊया तिघं मिळून आणि सरकार बोली. मग संजय राऊतला बोलवलं पवार साहेबांनी. ते पिल्लू त्यांचंच आहे, वस्तू उद्धव ठाकरेंबरोबर, पण ते शिवसेनेचे प्रामाणिक नाही. तो शरद पवार पार्लमेंट मध्ये अर्धा वेळ तो शरद पवारच्या ऑफिस मध्ये त्याला बोलवलं. अरे संजय, उद्धवला सांग मी मुख्यमंत्री बनवतो, त्याला आमच्याबरोबर ये. आता हे उद्धवला जाऊन सांगितलं आणि रश्मी समोर मातोश्री सांगितल्यावर त्याला बोलला, आता साहेबांच्या हयातीत बोलू शकलो नाही, म्हणून भेटूया आपण. आणि आदित्य, उद्धव ठाकरे, संजय त्यांच्या घरी गेले, नेपीसी रोडच्या घरी गेले आणि रात्री 10:30 वाजता भेटले आणि सांगितलं आले. मग घेतला काय बोला, नाही साहेब मी शिवसैनिकाला करणार होतो मी मुख्यमंत्री, पण विचार बदललाय. मी जाऊन कोण, शरद पवार नाही, मीच होतो आता. अरे व्हेरी गुड म्हणे, काय कोण शरद पवार, फार चांगलं. तिथे संजय होता, चेहरा पण त्याला वाटला कोण नाही तर आपल्याला चान्स मिळेल. आणि या माणसाने हिंदुत्वाची तडजोड करून, हिंदुत्वाला बघत देऊन, साहेबांच्या विचारसरणीच्या विरोधात फक्त पदासाठी त्या शरद पवारांबरोबर गेला आणि मुख्यमंत्री. एकटं काय नाही, काय ते तुम्ही अनेक टीव्हीवर पाहिलंच. आणि त्या आला तर शिव्या घातल्या शिंदेला, शिव्या घातल्याशिवाय दुसरं काय कळत नाही. एकनाथ शिंदे आणि कधी असतात देव अधिक पवारला बोलत नाही, कारण थोडं बसेल जास्त नाही. हा एवढ्या वडिलांच्या विचाराला बगल देणारा, फसवणारा, हिंदुत्वाचा त्याग करून पण मिळवणारा ही शिवसेना तर खरी नाही हे मला तुम्हाला सांगायचं. ही मराठी माणसाला न्याय देणारी नाहीये, हिंदुत्वाचं रक्षण करणारी नाहीये. पैसा, कोरोना लोक मेली, औषध पाणी वेळेस मिळालं नाही म्हणून मोदींनी त्यावेळेला औषध मोफत पुरवायला सुरुवात केली. आयसीयूमध्ये लोकांना धान्य दिलं आणि त्याचबरोबर
औषधाला प्रत्येक राज्याला पैसे दिले, जे महाराष्ट्राला पैसे आले मुख्यमंत्री होते यांनी आदित्यनी टेंडर काढले औषधाचे 15% खाल्ले पत्रकार हो 15% औषधाच्या पैशातून मेलेल्या मुर्द्यांच्या काळूवरचं लोणी खाणारे उद्धव ठाकरे सांगा मग. आणि म्हणून मिळतं त्याचं समाधान नाही. पुढच्या तुम्ही गांगणबाई येतील हो साहेब काय मागच्या वेळेला 4,000 मिळाली आता 4,200 अधिक मिळाले. नाही 200 माझं पोट नाही. तुम्ही त्यांचे नाव घेतलं पण सगळ्यांना देसाई बिसाई पावसकर परत सगळ्यांना लागू आहे. मला सांगितलं ना 9,000 पेक्षा जास्त मतं कणकवलीत पाहिजे. कणकवली आपल्या या जिल्ह्याचं विकासाचं मुख्य केंद्र आहे, सेंटरला आहे. हा कणकवलीचा विकास फार होणार, औद्योगिक विकास होईल आणि तो मी करणार. मग मत का दुसऱ्याला आम्ही सगळं कर का लोकांना समजूत घाला सांगा. वेळ भरपूर आहे पण लोकांपर्यंत जायला पाहिजे. 10 लोक घेऊन जाऊ ना. कोणाच्याही घरी जायचं 3 ते 4 लोक आणि ज्याला शुद्ध चांगला मराठी बोलतो तो पुढे असेल. हा बोललेला त्यांना कळत नाही, ते बोललेलं यांना कळत नाही. लॉस असं जा. आजी असतील आजोबा असतील नमस्कार आलोय राणे साहेबांकडून आलोय, बीजेपी तर्फे आलोय, महायुती तर्फे आलोय. निवडणूक आहे, देशाची समृद्धी मोदी साहेबांचा त्याला 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. आमची विनंती आहे मोदी साहेबांसाठी आणि देशासाठी आपण मत द्या. लोक ऐकतील असं वाटत. माझं तर कोणाशी तेढ नाही. ज्यांचं तेढ आहे ते कॉन्ट्रॅक्टचे पैसे. हा हायवे झाला, रत्नागिरीचा हायवे थांबलाय, विचारावं का. मी नितीन गडकरी माझ्या बरोबर साहेब मंत्रिमंडळ कॅबिनेट सुटेल दोन काय नितीन सिंधुदुर्गचा रस्ता चौपदरीकर झाला आहोत माझ्याजवळ दिवशी आहे. तो रस्ता का झाला नाही कोणी अडवला मी नाव देतो. 11 जण आम्हाला पैसे द्या नाही तर काम पण आपल्याकडे चालू दिलं नाही. नाव सांगितलं मी फोन केलं मी घरी येईल. रस्ता अडवला रस्ता नाही विकास काम आहे आणि एसटीला सांगून ठेवलं कोणी रस्ता अडवला तर पोलीस स्टेशनला आणायचं. असं नाही पूजा करत परत धाडस होता पूजा करत आणलं आठवणी घालतो ना पूजा घातली म्हणून. कारण आपला रस्ता कसं जाताना आनंद वाटतो मी अमेरिकेच्या रस्त्यावरून ब्रिटनच्या रस्त्यावरून जातोय का. या विकास या पैसा पाहिजे. तुम्ही तो पोर्टवाला एक दिशा आणतो मी कणकवली जॉन नाव आहे पोर्टचं काम घेतलंय. आपला तो रेडीचा पोर्ट 4,000 कोटी खर्च होणार. जगातला माल आपल्या जिल्ह्यात येणार. आपला कुठलाही माल जगात जाण्याचं आधुनिक पोर्ट. महिन्यातल्या 1 तारखेला खासदाराचा मुलगा जातो. आम्हाला क्या मला तो जॉन म्हणा माझा मित्र आहे माझ्या ऑफिसच्या बाजूला त्यांचं ऑफिस तो सांग हर महीने आपल्यावर पैसा मुख्यमंत्री क्यों नहीं होता है. तो मेरा पोर्ट चलाता है हमें कुछ तो चाहिए. हमारे पिताजी एमपी है. मैं आइंदा जिस तारीख को आने वाला मुझे हो मैं उनको पैसा दे रहा. पण तो बिचारा घाबरला तरी का मला तारीख सांगितलं. असे उदरनिर्वाह खासदारकीवर 57% फंड खर्च करू शकला नाही खासदार. पण माझा 100% खर्च आला हा नाही करू शकतो. कारण खासदार फंड विकताना 10 ते 15% मागतो. आमच्या इथल्या कॉन्ट्रॅक्टरला नाही परवडत.
प्रॉफिट नाही 10%, त्याला कुठून द्यायचं? असे खासदार बारीक सारीक गोष्टी का सांगतोय? लोकांकडे जा ते का नको? आम्ही का आम्ही पदरचे घालतोय. बोर गरीब कोणी असो, शाळेत किती थकले असो, आजारपण असो, आणि मदत करतो. असा दाखवा काँग्रेसवाला एक आहे का? शिवसेनेचं आहे का? कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत का शिवसेनेमध्ये? उद्धवच्या काँग्रेसमध्ये बांधवांनो, ही सभा आहे, ही घरगुती सभा आहे. खऱ्या अर्थाने ती म्हणाल सगळे म्हणतात देवगड दादा आम्हाला आनंद आहे, यावेळेला आम्हाला मतदान करायला तुम्हाला संधी मिळेल. संधी मी देतो, पण मी मत या मतदारसंघातून बोलून तुमच्या आमदाराने 80% कबूल केले. बोला आपला पोट भरत नाही 80%, कमीत कमी 90-95%, आणि ते मिळून सगळ्यांनी हातवर केली. आनंद त्यांनी हातवर केली म्हणजे अपेक्षा तुम्ही करा 90%ला. परत अर्धो हात. छान, धन्यवाद. जास्त बोलत नाही. 4-5 सभा आहेत. पहिली तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही कामाला लागा. कुठे रस्त्याने येता जाता मला कंट्री अत्यंत दिसला विचार काय मतदार कडे अजून कोणी असं विचार. सगळ्यांना शुभेच्छा. मी 90 ते आतापर्यंत माझ्या जीवनाची प्रगती याला कारणीभूत कणकवलीचे मतदार. मी आलो ओळख नसताना पण आमदार झाला. त्यानंतर हे 10वं राजकारणात एवढी पद कोणाला मिळत नाही, पण या 10ही पद मला मिळाली. त्याचं श्रेय तुमचं, सगळं श्रेय तुम्हाला देतो. आणि म्हणून तुमच्यासाठी दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य रामेश्वराने द्यावं अशी प्रार्थना करतो. आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.